मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनल. मित्रांनो, रिलेशनशिपच्या सेशनमध्ये आम्हाला जनरली एक कंप्लेंट ऐकायला मिळते की या गोष्टीने मला हर्ट केलं, त्याच्या त्या वाक्याने मला हर्ट केलं, किंवा या घटनेने मी खूप डिस्टर्ब झालेलो आहे. अशा वेळी ना काही आपल्या पूर्वी सांगितल्या गेलेल्या गोष्टी आठवतात आणि त्या मग मी माझ्या पार्टिसिपंटशी पण शेअर करत असतो. एक गोष्ट अशी आहे की एक शिष्य असतो. तो त्याच्या गुरुकडे जातो आणि तो सांगतो की मला प्रत्येक गोष्टीचा खूप त्रास होतो. मला प्रत्येक ज्या आजूबाजूला घडतायत घटना अ, त्याचा त्रास मला सहन होत नाही आणि मला यातून मुक्ती कशी मिळवायची ते सांगा. गुरु म्हणतात, ठीक आहे, बघूया आपण काय करायचं ते. एक एक दिवस गुरु त्या शिष्यासोबत जे बाकीचे लोक असतात त्यांना बोलून घेतात आणि सांगतात की आज हा ज्यावेळेस संध्याकाळी झोपेल, रात्री झोपेल, त्यावेळेस याच्या शेजारी झोप लागल्यानंतर याला त्याच्या शेजारी बसा आणि त्याच्याविषयी जितकं वाईट बोलता येईल तेवढं बोला. शिष्यांना आश्चर्य वाटतं की असं गुरुंनी कसं काय सांगितलं, पण ते गुरुची आज्ञा म्हणून पाळतात. हा ज्यावेळेस शिष्य झोपलेला असतो त्याच्या शेजारी जाऊन बसतात आणि त्याच्याविषयी वाईट बोलतात. दुसऱ्या दिवशी सकाळी हा शिष्य ज्यावेळेस गुरूंकडे जातो त्यावेळेस गुरु त्याला विचारतात, का रे, काल झोप झाली का? तो म्हणतो, "हो." "काल तुला काही वेगळं वाटलं का?" तो म्हणतो, "नाही." "ठीक आहे." ते त्या जे शिष्य त्याच्या रात्री शेजारी जाऊन बसले होते त्यांना त्या दिवशी परत बोलवतात आणि सांगतात, आता तुम्ही काल जे बोललो होता तेच बोला, फक्त आज हा जागा असताना बोला, थोडंसं लवकर बोला. हा अर्धवट जागा असेल, याला ऐकू येईल असं बोला. हा शिष्य झोपेची तयारी करत असतो. हे त्याच्या शेजारी जाऊन बसतात आणि त्याच्याविषयी तेच बोलतात जे काल बोललेले असतात. दुसऱ्या दिवशी हा सकाळी 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 तावातावात गुरूंकडे जातो आणि तो म्हणतो, गुरुजी, मला अपेक्षा नव्हती की माझ्यासोबत काम करणारे लोक, माझ्यासोबत अभ्यास करणारे लोक हे ह्या पद्धतीची भावना ठेवत असतील. गुरु म्हणतात, काय झालं? म्हणतात, काल रात्री मी यांना माझ्याविषयी काही वाटेल ते बोलताना ऐकलेले. म्हणतात, असं तुला काल हे वाईट बोलले हे कळालं का? तो म्हणे, हो. ते म्हणे, तुला एक गंमत सांगतो. हेच ते परवा दिवशी बोलले होते, पण तुला ते ऐकू आलं नव्हतं. शिष्य म्हणतो, बरोबर आहे, मी झोपलो होतो ना त्यावेळेस, मग मला त्याचा त्रास कसा काय होईल? मी ते ऐकलंच नव्हतं. गुरु म्हणतात, एक्झॅक्टली हेच आहे. परवा दिवशी परवाच्या रात्री तू ज्यावेळेस झोपेत होता त्यावेळेस हेच वाक्य बोलले होते, त्याचा तुला त्रास नाही झाला. आणि आज तू माझ्याकडे रागात आलाय कारण त्याचा त्रास तुला यासाठी होतो की तू ते ऐकलेस. परवा दिवशी यांनी जे बोललं ते तू आतमध्ये घेतलं नव्हतं कारण तुला ते ऐकू आलं नव्हतं. काल तुला जे बोललं गेलं ते तू आतमध्ये घेतलं कारण तू ऐकू आलं, म्हणून तुला त्याचा त्रास होतो. शिष्य म्हणतो, मला समजलं, मला तुम्हाला काय म्हणायचं ते, की मी ज्या गोष्टी आतमध्ये घेतो, मी ज्या गोष्टी मी ज्याला आतमध्ये ऐकून घेतो, त्याचा ॲनालिसिस करतो, त्याचाच मला त्रास होतो. मित्रांनो, मी माझ्या त्या पार्टिसिपंट्सना हेच सांगतो की तुम्हाला तुमच्या या सगळ्या गोष्टीचा जो त्रास होतो कारण आपण त्या आतमध्ये घेतो. प्रत्येक गोष्ट ही आपण त्याला इंटरनली आपल्या स्वतःला कुठेतरी जोडत असतो. म्हणजे एक पार्टिसिपंट मला नेहमी सांगायचा की सर, माझा भाऊ असा आहे, भावामुळे माझा बिझनेस होत नाही आहे, भावामुळे माझं लाईफ प्रॉब्लेममध्ये आहे, तो नेहमीच मला त्रास देतो. मी त्याला फक्त एक दिवस प्रश्न विचारला, तू दरवेळेस भावाला सोबत का घेऊन येतो? तो म्हणाला, भाऊ इथे कुठे आहे सर? भाऊ तर माझ्या गावी येतो, तिथे आहे. म्हटलं, नाही, भाऊ गावी नाही आहे, तो सतत तुझ्यासोबत आहे, तू त्याला सोबत आणण्यापासून ठेवतच नाही आहेस. यू आर ऑलवेज टुगेदर. तू तुझ्या भावाला डोक्यातून काढलेलंच नाही आहेस आणि तो भाऊ जो तुला त्रास देतोय. मित्रांनो, आपला हाच प्रॉब्लेम आहे. आपण प्रत्येक गोष्ट इंटरनल बनवतो, प्रत्येक गोष्टीला आपण आतमध्ये घेतो, प्रत्येक गोष्टीला आपण आपल्या लाईफशी जोडायला लागतो आणि मग त्याचा आपल्याला प्रॉब्लेम यायला लागतो. कदाचित काही गोष्टीपासून थोडंसं अलिप्त ठेवणं स्वतःला आवश्यक आहे, तरच तुम्ही त्यापासून, त्याच्या त्रासापासून स्वतःला वेगळं ठेवू शकता. किंबहुना प्रत्येक गोष्ट माझ्यासाठीच होते या विचारांनी जे त्रस्त असतात ते त्यामुळेच बेजार होत असतात. एव्हरीथिंग इज नॉट हॅपनिंग फॉर यू, नीट लक्षात घ्या. म्हणजे असं अगदी कॉमन उदाहरण दिलं जातं, तुम्ही ऐकलं असेल. पाऊस पडत असतो, तुम्ही पावसात गेला तर भिजतात. पाऊस तुम्हाला भिजवण्याकरता पडत नाही. पावसाचा एक स्वभाव आहे,
त्यामुळे एक लक्षात घ्या, की तुम्हाला त्रास होत होतो कारण तुम्ही त्या आतमध्ये घेता. तुम्ही जे आतमध्ये घेत नाही त्याचा तुम्हाला त्रास होत नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघा. ज्या गोष्टी तुम्हाला एक्सटर्नल ठेवता येतील, त्या तुम्हाला कधीच त्रासदायक होणार नाही. मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.